श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे। या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो। 2025 मध्ये नागपंचमी हा सण आज 29 जुलै मंगळवारी आलेला आहे। हिंदू धर्मामध्ये नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात। नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत। भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेषनागावरती विसावतात। यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे। श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपाशीर्वादास पात्र होता येते। या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते। ज्या व्यक्तींना कालसर्प दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात। त्याचबरोबर आजच्या शुभ दिवशी काही विशेष सेवा व उपाय देखील केले जातात। आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे। या उपायामध्ये आज संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। घरामध्ये ही वस्तू जाळल्याने तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष, नकारात्मकता, दारिद्र्य दूर होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। त्याचबरोबर शिवमहापुराणातील एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील मी शेअर करणार आहे। हे दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आणि नागपंचमीच्या दिवशी केले जातात। वर्षातून एकदाच करता येणाऱ्या या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर नागपंचमीच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे। दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आणि प्रदोषकाळी आपण महादेवांची देखील सेवा उपासना करत असतो। त्यामुळे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय जो आहे तो करायचा आहे। बघा, आपल्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष म्हणजे एक ज्योतिषीय स्थिती असते ज्यामध्ये सर्व ग्रह राहू केतूच्या दरम्यान येतात। त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात, जसं की वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, करिअरमध्ये अडथळे आणि आरोग्याच्या समस्या येतात। कालसर्प दोष असेल तर व्यक्तीला करिअर, विवाह आणि आर्थिक स्थिती आणि आरोग्याच्या बाबतीत अस्थिरता येऊ लागते। या दोषामुळे व्यक्तीला वारंवार आजारपण, कमी प्रतिकारशक्ती आणि इतर आरोग्यविषयक समस्या येऊ लागतात। त्याचबरोबर वैवाहिक जीवनामध्ये सतत मतभेद, कुटुंबामध्ये वादविवाद आणि नातेसंबंधामध्ये समस्या येऊ शकतात। व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये नुकसान, आर्थिक अडचणी आणि पैशाची चणचण भासू शकते। कालसर्प दोषामुळे नैराश्य, चिंता आणि मानसिक ताण देखील येऊ शकतो। स्वप्नात साप दिसणे किंवा इतर भीतीदायक गोष्टी दिसणे हे देखील कालसर्प दोषाचे लक्षण असू शकते। विवाहामध्ये विलंब किंवा अपत्यप्राप्तीमध्ये अडचणी येऊ शकतात। तसं तर आपण नियमितपणे भगवान शिवांची पूजा करणे विशेष फलदायी ठरते। श्रावण सोमवारी शिवलिंगावरती जलाभिषेक करणे फायदेशीर ठरते। तसेच दररोज 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे कालसर्प दोषाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते। त्याचबरोबर काही विशिष्ट तिथींवरती हे जे सोपे उपाय असतात त्यांनी देखील आपल्या आयुष्यावरती खूप फरक पडतो। तर आता हा अतिशय साधा सोपा उपाय आहे, तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे। तर आपण जी ही पूजा मांडणी केलेली आहे नागपंचमीची, तिच्या समोर तुम्ही हा उपाय करू शकता। आता जर काही कारणास्तव हा उपाय तुम्हाला नाही करता आला तर तुम्ही श्रावणातील कोणत्याही सोमवारी हा उपाय नक्की करा। तर पहा काय करायचं आहे, या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे। मातीचं भांडं नसेल तर मोठ्या आकाराची पंती घ्या किंवा तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल। आता जे मातीचं भांडं आपण घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत। तर आपल्या घरातील हे जे काही दोष आहे, नकारात्मकता आहे, ती दूर होऊन घरामध्ये लक्ष्मी स्थिर नांदावी, घरामध्ये सुख समृद्धी यावी, यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे। लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही, तो सुख समृद्धी समाधानाच्या घरात सुद्धा अखंड नांदते। म्हणून हे जे दोष आहेत ते निघून गेले की नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहील आणि ती अखंड नांदेल। तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी मातीच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी बुडाशी आपल्याला अखंड तांदूळ पसरून घ्यायचे आहेत। हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत, कारण लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते। म्हणून हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला अखंड पाहून घ्यायचे आहेत, कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत। तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावं। यावरती आपल्याला 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर वापरला तरीही चालेल।
तर 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि कापूर हा प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्यावरती शुद्ध गाईचं तूप देखील टाकायचं आहे। हे टाकल्यानंतर आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठण करत किंवा श्रवण करत मोबाईलवरती तुम्ही महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र लावून द्यायचा आहे आणि मातीचं भांडं जे आहे ते संपूर्ण घरभर फिरवायचं आहे। श्रावणामध्ये तसंही शिवतत्व सक्रिय झालेलं असतं, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करून आपले जे काही दोष आहेत ते घालवायचे आहेत आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणायची आहे। संपूर्ण घरभर हे मातीचं भांडं फिरून झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये परत हे मातीचं भांडं आणून ठेवायचं आहे। आता हे मातीचं भांडं आणून ठेवल्यानंतर यामध्ये असलेल्या वस्तू संपूर्ण जळून गेल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायच्या आहेत। तर असा हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे। करून बघा, नक्कीच तुमच्या घरामध्ये फरक पडेल। त्याचबरोबर शिव महापुराणातील एक अतिशय प्रभावी उपाय जो नागपंचमीच्या दिवशी केला जातो तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करते। या उपायाचा उल्लेख शिव महापुराणात असल्याने आपल्याला असलेले दोष किंवा घरात असलेले दोष जे आहेत ते या उपायाने नष्ट होतात आणि हा उपाय नागपंचमीच्याच दिवशी केला जातो। तर आपण सकाळी नागपंचमीची जी पूजा केलेली असते, जर तुम्ही त्या पूजेमध्ये दुर्वांचा वापर केलेला असेल, म्हणजे बघा जो नाग नरसोबाचा आपण फोटो लावतो त्या फोटोला आपण दुर्वा आणि आघाड्याची माळ जी आहे ती अर्पण करत असतो, त्यातली दुर्वाची एक जुडी तुम्हाला काढायची आहे। जर तुम्ही हा फोटो लावलेला नसेल आणि दुर्वाही अर्पण केलेला नसतील तर तुम्हाला थोड्याशा दुर्वा घ्यायच्या आहेत। 21 घ्या किंवा 21 नाहीच मिळाल्या तर 11 दुर्वा किंवा 7 दुर्वा घ्या। त्यानंतर आपण जे दूध नागदेवतेला सकाळी नैवेद्यामध्ये अर्पण केलेलं आहे ते दूध आपल्याला घ्यायचं आहे। त्या दुधामध्ये या दुर्वा बुडवायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये हे जे दूध आहे ते शिंपडायचं आहे। शिंपडत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। शिव महापुराणातील अतिशय प्रभावी असा उपाय आहे। हा उपाय आपल्याला आवर्जून आजच्याच दिवशी करायचा आहे, कारण यामुळे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते आणि अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। शिव महापुराणात उल्लेख असल्याने प्रत्येकाने हा उपाय करावा। त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। दिवा मातीची पंती तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही घरातील जो कोणता दिवा असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे। आता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे। तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता आणि तेही नसेल तर जे कोणतं देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल तुम्हाला टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर 2 वातींची एक वात करून या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या। देवघरासमोरच हा दिवा प्रज्वलित करायचा, त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तुमच्या घराच्या आसपास एखादं बेलाचं झाड असेल किंवा तुमच्या घरात बेलाचं झाड असेल, बेलाचं झाड नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाखाली किंवा शमीच्या रोपाखाली किंवा शमीच्या झाडाखाली हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे। बेलाच्या झाडामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि वटवृक्षाखाली देखील महादेव हे वास्तव्य करतात असं म्हणतात। आणि शमीच्या रोपाखाली आपण जर हा दिवा लावला तर शनीची साडेसती कमी होण्यास मदत होते, कारण शमीच्या रोपाचा थेट संबंध हा शनिदेवाशी आहे। त्याचबरोबर शमीपत्र हे महादेवांना अर्पण केलं जातं। शमीच्या रोपाखाली महादेवाची पिंड ठेवली जाते, म्हणून शमीच्या रोपाखाली देखील तुम्ही हा दिवा लावू शकता। या 3 पैकी जे झाड किंवा जे रोप तुमच्या घरामध्ये असेल त्या झाडाखाली किंवा रोपाखाली तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। या साध्या सोप्या उपायाने देखील तुम्हाला असलेले सर्व दोष नाहीसे होतील, घरामध्ये सुख समृद्धी येईल। व्हिडिओमध्ये सांगितलेले 3ही उपाय अतिशय प्रभावी आहेत। घरामध्ये लक्ष्मी स्थिर नांदावी यासाठी आपल्याला कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे त्यासोबतच दुर्वांचा हा उपाय याचा उल्लेख शिव महापुराणात केलेला आहे आणि आज नागपंचमी असल्याने बेलाच्या झाडाखाली किंवा रोपाखाली आपण दिवा लावल्याने महादेव प्रसन्न होतात, शिवाय नागदेवतेचे देखील आपल्याला भरभरून असे आशीर्वाद मिळतात। त्यामुळे नक्कीच तुम्ही हे सोपे उपाय करूनही तुम्हाला असलेले दोष जे आहेत ते घालवू शकता। बऱ्याचदा खर्चिक सेवांनी देखील फरक पडत नाही, पण काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायांमुळे तुमच्या घरामध्ये फरक हा पडतो। त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हे उपाय करावेत हीच मी कळकळीची विनंती करते। आणि याबरोबरच आजचा हा अतिशय छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।